काय मॅच झालेली होती आणि आता मी म्हणेल खरं हाय व्होल्टेज एक सपोर्ट सिस्टीम जयेश काफरेची सायसर अल्यानी तर एक अमर डिंगोरेची कारण अमर डिंगोरे याचा मेसेज मिळाला की फडे सर तुम्ही आमच्या मॅच साठी आवाज द्या आवाज दिला फडे सर उपस्थित राहिले आणि या मॅच साठी शुभेच्छा दोन्ही संघाला जयेशने देखील शुभेच्छा पाठवल्यात सायसर अल्यानी संघाला त्यांचा देखील या ठिकाणी आभार कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही मॅच खूप खतरनाक होणार ही हाय व्होल्टेज होणार ही मॅच खतरनाक होणार आहे कारण साईज 21 चषक 2020 शेवटचा मी म्हणेल शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामधील ही दुसरी मॅच दिवस क्रमांक 6 नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई 21 चषक 2020 मित्रांनो ही स्पर्धा डेन केबलच्या माध्यमातून 888 या चॅनेलवर मित्रांनो संपूर्ण शहापूर मुरबाड कल्याण डोंबिवली टिटवाळा कसारा या विभागात दाखवली जाते आणि आमच्या डोळखामकर देखील ही मॅच पाहतायत विशेष करून रमेशजी विशेष साहेबांचा मी विशेष करून या केबल सर्व्हिसचा मी विशेष करून आभार मानतो आणि गौरव सावंतच्या टीमचं देखील मी आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह कव्हरेज आणि फडे सरांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतोय कुणालजी दाते यांचा देखील मेसेज आला होता चांगली कामगिरी करत आहात चंद्रकांत शेट्टी सर देखील चांगल्या पद्धतीने अप्रिशिएट करतायत हरेश पंड्या सरांनी देखील चांगलं कौतुक केलेलं आहे या स्पर्धेचं आणि विशेष करून फडे सरांचं त्यांचा देखील मी आभार मानतो कारण प्रोफेशनल कमेंटेटर ज्यावेळेस आम्हा छोट्याशा कमेंटेटरना ज्यावेळेस सल्ले देतात किंवा अप्रिसिएशन देतात त्यावेळेस आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते धन्यवाद सर्व माझे आयडियल पर्सनॅलिटीसाठी मी विशेष करून आभार मानतो जाऊया मैदानाच्या आतमध्ये जेडीने देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद जेडी मित्रांनो या क्रिकेटने काय दिलं तर या क्रिकेटने प्रेम दिलं क्रिकेटने माया दिली क्रिकेटने वेळ दिला क्रिकेटने मान दिला क्रिकेटने सन्मान दिला आणि मॅच दिली हाय व्होल्टेज लेट्स प्ले पहिले षटक महेश गणेश साठी मॅन इन फॉर्म गणेश पहिला चेंडू भीमर चेंडू फ्री हिट असेल याच्यानंतर जर असा चेंडू हाताळला तर गोलंदाजाला या ठिकाणी संधी मिळणार नाही पहिला चेंडू बघा माफी मागितली आणि हे देखील क्रिकेटने शिकवलं स्वतःची चुकी मान्य करणं कारण भीमर चेंडू होता आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःला कारण हातामध्ये स्किट होतो नवीन चेंडू असल्यानंतर हातामध्ये स्किट होतो एक शाईन कारण एक आपण म्हणतो लेदर क्रिकेट सारखी शिलाई नसते परिणामी हा चेंडू हाताळणं फार ओहो ऑन साइडला टर्न करतायत अलॉंग द कार्पेट चेंडू खेळतात वेगाने 2 धावा येतील 2 धावा धावफलकावर 3 धावा धावफलकावर अंकित झाल्यात या दुहेरी धावेने धावसंख्येला आकार मिळालाय सिन्सिफर क्रिकेट पाहायला मिळेल कारण घोडेकर संघ या स्पर्धेमध्ये सगळ्यात मातबर संघ आहे आणि अंडर 20च्या सर्व मॅचेस त्यांनी जिंकल्यात या शहापूर तालुक्यामध्येच नव्हे तर डोंबिवली कल्याण मुंबईमध्ये देखील त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय आणि आपल्या नावाचा डंका वाजवलाय ओहो इनसाइड आउट एक क्लासिकल फटका देखणा फटका माझा बाउंड्री लाईन क्लिअर होऊ शकणार नाही पॉज झालेला आहे चांगलं कव्हर केलं कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने आणि फायनली 2 धावा मिळाल्यात अशाच पद्धतीने मी म्हणेल एक क्लासिक फटका आला होता बॅट मधून गणेशच्या मात्र एलिव्हेशन देऊ शकला नाही गती देऊ शकले नव्हते आउटफील्ड ग्राउंड फील्ड खूप फास्ट आहे मात्र बाउंड्री मिळाली नाहीये 5 धावा धावफलकावर पहिलं षटक महेश मॅडम अराउंड द विकेट ओहो या वेळेस लाईन चेक करावी लागेल लाईन थोडीशी बाहेर होती पंच निर्देशित करतायत वाईड असेल यावेळेस बॅकफुटला गेले आणि बॅकफुट स्क्वेअर कट चौकार
फैजल आपण यायचंय. हो हो, यावेळेस ऑनसेटला टर्न करतायत आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. धावसंख्येत अफलकावर 14 धावा. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला चेंडू फेकून दिलाय. वन बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या झोन मधून चेंडू सी मारेच्या पलीकडे. 4 धावा. गुड बॅटिंग. ओहो, यावेळेस फटका फसलाय आणि फलंदाजाला माघारी जावं लागेल. पहिला फलंदाज गणेश टिंगोरे या ठिकाणी बाद होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत अफलकावर 1 गडी बाद. 18. खूप चांगली धावसंख्या मी म्हणेल. 18 धावा या ठिकाणी कुठल्यात. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. जयेश यावेळेस प्रीतम जेपी प्रीतम जोशी यावेळेस बॅटिंग मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहू शकतो सलामचा. काय चेंडू हाताळलाय. ऑफ स्टंप अटॅक. थोडासा चेंडू बाहेर टर्न करतोय. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 18 धावा अक्षरशः कुठल्या गेल्या. तदनंतर सलामला चांगली बॉलिंग करावी लागेल. मात्र प्रीतम पॅरे ओहो यावेळेस ऑन साइडला टर्न करतोय. अलॉंग द कापेटा चेंडू ट्रॅव्हल होईल त्या ठिकाणी. काउकॉर्नर झोन मध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या अफलकावर 19 धावा. या ठिकाणी आमचे नामदेव भाऊ यांचे वडील लक्ष्मणजी पडवल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. ओहो, लाईन किती चांगली होती. ऍक्युरेसी आहे. एक्स्ट्रा बाउन्स होते. गुड लेंथ वन एक्स्ट्रा बाउन्स होते. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. ऍक्युरेसी दाखवली. ओहो, यावेळेस लॉफ केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल. काउकॉर्नर झोन मध्ये 1 धाव मिळेल. 20 धावा अफलकावर. चार चेंडू हाताळलेत सलामने आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात.
काय बॉलिंग करतोय सलाम, ऍब्सोल्यूट फिनॉमल. अशीच गोलंदाजी त्याच्याकडनं अपेक्षित होती आणि ती आतापर्यंत झाली. मात्र फलंदाजी तशी होत नाहीये. ओ यावेळेस उडवलाय सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिलाय या ठिकाणी जेपीच्या बॅट मधून एक दर्जेदार क्लासिक लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावा षटकार. 26 धावा, 26 धावा धावफलकावर. काय बॅटिंग करतोय जेपी. प्रीतम जोशी आपला क्लास दाखवतोय, दर्जा दाखवतोय. फुललेनचा चेंडू होता, हाफ बॉलिंग केलं आणि फेकून दिलाय 6 धाब्यांसाठी. गुड बॅटिंग. ओहो हा चेंडू जाऊन दिलाय, लाईन चेक करावी लागेल, वाईड असेल. अवंत धावेमध्ये भर, धावसंख्या धावफलकावर 27 धावा. दादू देखील आहेत, समर्थक सपोर्ट डॅशिंग. ओ बॅटची एज मिस हिट झालं. अंदरुनी हिस्सा, अंदरुनी किनारा और फर्निचर डिस्ट्रॉय. जेपी दुर्दैवरित्या बाद झालाय. इनसाइड एज लागली आणि चेंडू डायरेक्ट एसटी वर आदळला आणि फर्निचर डिस्ट्रॉय झालं. एसटी क्लीन बोल्ड. दुर्दैवरित्या जेपी प्रीतम जोशी बॅक टू द पवेलियन. आणि दुसरा झटका महत्वाचा फलंदाज, जे दोन्ही फलंदाज ज्यांच्या नावावर अर्धशतक लगावली होती, अर्धशतक होती, ते दोन्ही फलंदाज तंबूच्या आशा परतलेत. ही मॅच मात्र मी म्हणेल खूप अट्टीतटीची ठरणार, कारण दोन्ही बंधू आता अवतरलेत. अतिश पांडे आणि अमित पांडे. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. काय चेंडू हाताळलाय. एक षटकार खर्च केल्यानंतर यॉर्कर चेंडू हाताळला आणि बॅटची एज लागली आणि दुर्दैवरित्या मी म्हणेल जेपी परतलाय तंबूच्या आश्रयाला. 2 फलंदाज, क्लासिक फलंदाज, विस्फोटक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. ओहो यावेळेस चेंडू वळला होता ऑफस्टंप वरन, अगदी टर्न देखील झाला होता. चेंडूची बॅटची एज लागली आणि चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होईल. थर्ड मॅच झोन मध्ये 4 धावा येतील. नशिबाचा चौकार मी म्हणेल या ठिकाणी अमित भांडेच्या बॅट मधून. एक नशिबाचा परंतु महत्वपूर्ण चौकार, एक मोमेंटम देणारा चौकार. धावसंख्या धावफलकावर 31 धावा. चांगली धावसंख्या मी म्हणेल, कारण गोटेकर संघाकडे बॅटिंग लाईन इतकी स्ट्रॉंग आहे की राहुल शेळके यायचं बाकी आहे. तो देखील आक्रमक फलंदाज आहे आणि बॉलिंग डिपार्टमेंट त्यांचं खूप चांगलं आहे. ओमकार देखील चांगला फलंदाज आहे, गोलंदाज आहे. म्हणजे जे फलंदाज आणि गोलंदाज हे चांगले त्यांच्याकडे आहेत की जे दोन्ही डिपार्टमेंट सांभाळतात. आतिश पांडे विस्फोटक फलंदाज आहे, अमित पांडे त्यांचेच भाऊ आहेत, ते देखील चांगले विस्फोटक फलंदाज आहेत. या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः शहापूर मध्ये धुमाकूळ घातलाय. ओहो फटका फसलाय आपल्या फॉलो थ्रू मध्ये. फलंदाज यावेळेस तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. अमित पांडे मिस हिट झाला, टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही आणि इनफिल्ड मध्ये आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ट देऊन परतलाय. काय बॉलिंग करतोय हर्षल. तिसरं षटक, तिसऱ्या षटकामध्ये पहिला हर्षल पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केला आणि तदनंतर मी म्हणेल चांगली विकेट, महत्वपूर्ण विकेट. जर विकेट जर अशाच निरंतर अवस्थेमध्ये जर घालू लागले तर मी म्हणेल ही मॅच खूप कठीण होऊ शकते गोडेकर संघाकडे. कारण गोडेकर संघाचे 3 प्राथमिक स्वरूपाचे फलंदाज, विस्फोटक फलंदाज, क्लासिकल फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. ही मॅच डू ऑर डाय आहे, करा अथवा मरा. कारण जो संघ विजय होईल तो फायनलच्या रेसमध्ये पुढे जाईल, जो संघ पराभूत होईल तो नॉकआउट मॅचेस मधून
या मॅचेस मधून या साई चषक मधून बाहेर पडेल, जसा शेरे संघ बाहेर गेलाय. पेंढरी संघ कौशल्याने बॉलिंगच्या डिपार्टमेंट मध्ये चांगलं डिपार्टमेंट केलं आणि परिणामी या मागील मॅच मध्ये जिंकून पुढे आलेत. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. काय बॉलिंग केली जाते, ॲक्युरसी दाखवली आणि स्लोअर वनचा वापर केला या ठिकाणी. गुड बॉलिंग. ओहो, यावेळेस थांबून खेळतायत. काय फटका सजवलाय आणि हाफ ट्रॅकर शॉटफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सुपरफुल, सुपर हिट राहुल शेळके ब्रँडेड क्लासिकल षटकार. यावेळेस आपण पाहू शकतो एक धाव निश्चितप्रमाणे मिळालेली आहे. एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. धावसंख्या फलकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. 38 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. गुड गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग. ओहो, यावेळेस स्लोअर होऊन होता, सन्मान दिलाय. बॅकफुटला गेले, हलक्या बॅटने छोट्या बॅकलिफ्टने फक्त स्टिअर केलाय आणि इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओ, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल सोडलाय. ओ माय गुडनेस, राहुल शेळकेचा झेल सोडला आणि रनआउटची देखील विकेट मिळू शकली असती, ती देखील सोडली. 2-2 संधी राहुल शेळकेला. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 41 धावा. अक्षरशः धावांचा डोंगर उभा करण्याच्या दृष्टीने बॅटिंग करतायत, कारण अजूनही आतिश चमकलेला नाहीये. आतिशच्या बॅट मधून जर तुफानी फलंदाजी झाली, ही मॅच खतरनाक होणार आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण 2 वादळ आहेत, मी म्हणेल 2 स्टॉम्प, एक शहापूर चा गोडेकर बी तर एक सायसर अल्ल्यानी किनवली विभागातील. किनवली विभाग शहापूर असंच मी म्हणेल. 2 तुल्यबल संघ. सलामला या ठिकाणी चांगली बॉलिंग करावी लागेल. कलात्मक दृष्ट्या या ठिकाणी चांगली बॉलिंग करून या 2 फलंदाजांना माघारी पाठवावं लागेल, नाहीतर मी म्हणेल 60 ते 70 धावा धावफलकावर सजवला गेल्या तर मानसिक दडपण येणार आणि मॅच त्या ठिकाणी कुठेतरी पराभूत होऊ शकतात. सायसर अल्यानी संघ. चांगली बॅटिंग, क्लासिक बॅटिंग पाहायला मिळाली. सलाम राईट आर्म ओव्हर दी अराउंड द विकेट. दुसरा स्पेल आपल्या बॉलिंगचा. 4थं षटक. ओहो, या वेळेस ऑफ स्टॅम्प अटॅक. चांगला चेंडू मी म्हणेल आपल्या बॉडीच्या अगदी बाहेर पिच केला होता, आपल्या स्लॉट मध्ये दिलेला नाहीये. मनीषजी वेरे यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन अस्वस्थ व्हायचंय.
गुड बॉलिंग. ओ थांबून खेळतायत. काय फटका सजवलाय, ताकदीचा वापर केलाय आणि जितकी उंची तितकं अंतर देखील पार केलंय. चेंडू या वेळेस लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अमित भांडे ब्रँडेड ताकदफुल पॉवरफुल बाहुबली षटकार. अतिश भांडे बाहुबली षटकार. अमित भांडे परतलाय. दोन्ही बंधू आहेत, अतिश आणि अमित. रायमिंग देखील अगदी जवळचं भाऊच आहेत, ब्रदर आहेत. ताकद तितकीच माझा क्लास वेगळा आहे. अमित पेक्षाही मी म्हणेल आतिशचा जो क्लास आहे तो दर्जेदार क्लास आहे, कारण प्रदर्शन चांगलं आहे आतिशचं. ओहो अजून एक दर्जेदार षटकार. सलामला सलामी देणारा, सलामला दाखवून दिलाय. अभी भी मेरी हात में हे मॅच आहे. ताकदीचं प्रदर्शन दाखवलंय. टायमिंग प्रॉपर टायमिंग. हवाई सफर केलाय. चेंडू यावेळेस फेकून दिलाय. अजून एक कावकोण्याच्या डोक्यावरून 6 धावांसाठी 53 धावा. ओहो काय खेळतोय आतिश. आतिश यावेळेस फ्रंट फुटला आले होते. चेंडू यावेळेस पाहूया. राहुल शेळके धावा कंप्लीट करू शकत नाही आणि राहुल शेळके बॅक टू दी पवेलियन. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होतोय. यावेळी चांगला चेंडू हाताळलाय. लाईन चांगली होती, अचूकता होती. गुड कमबॅक मी म्हणेल. स्ट्राईक रुटेट झाली आणि परिणामी आपण पाहिलं तर स्ट्राईक बघा आतिशकडनं गेल्यामुळे 2 चेंडू आतापर्यंत मी म्हणेल चांगले हाताळलेत. 2. ओहो फुलटा चेंडू. या वेळेस संधी आहे आणि अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. ओमकार येत आहेत, पाहूया. ओमकार कडनं अपेक्षा आहे, मात्र स्ट्राईक वरनं आतिशला बाजूला करणं म्हणजे मी म्हणेल 10 ते 15 धावा निश्चितप्रमाणे कमी झालेल्या असतील. दोन फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर गणेश, प्रीतम, अमित, राहुल हे परतलेत आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय आतिश आणि ओमकार 5 फलंदाज तंबूच्या आश्रयात परतलेत. फुलटा चेंडू तुम्ही देऊ शकत नाही आतिश भांडेला, कारण आतिश भांडेचा क्लास सांगून जातोय. फक्त स्टँड अँड डिलिव्हर्ड ताकदीचा वापर. मी म्हणेल बॅटचा परफेक्ट मिडल ऑफ दी फटका आणि या फटकावर दिलाय त्यांनी एक षटकाराचा चटका. काय बॅटिंग करतोय. चेंडू आउट ऑफ दी पार्क. अजून एक दर्जेदार आणि पॉवरफुल ताकदफुल आतिश भांडे ब्रँडेड षटकार. शहापूरचा बाहुबली का ओळखला जातो गोटेकर बी संघामध्ये अवतरलाय. ओहो अजून एक दर्जेदार फटका. चेंडू वेगाने यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मिड विकेटच्या झोन मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा. आतिश नावाचं वादळ आलं आणि या वादळाने काय थैमान घातलंय मैदानामध्ये. अक्षरशः
तापलाय आतिश बांडे. खूबसूरत बॅटिंग, क्लासिक बॅटिंग, मोठ्या बॅकलिफ्टने ताकदपूर्ण फटके खेळतोय. जितकी उंची आहे तितका अंतर देखील पार करतोय. क्लासिक बॅट्समन. टेनिस जगतामध्ये आतिश बांडे हा खूप मोठा खेळाडू नावारूपाला आलाय. फुलटा चेंडू होता, भीमर असेल नो असेल, इन्व्हिटेशन दिलं होतं मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही. स्ट्राईक रोटेट झालेले आणि 2 धावा काय चित्त्याच्या गतीने पळून काढल्यात. 2 धावा मिळाल्यात. गोडेकर संघ खूप मजबूत अवस्थेमध्ये पोहोचलाय. धावसंख्येत अव्वल कव्हर 66 धावा. बॉलिंग डिपार्टमेंट इतकं स्ट्रॉंग आहे की या धावा करणं फार कठीण असणार कल्याणी संघासाठी. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग पाहायला मिळते. शेवटचं षटक असेल जयेश निमसे. थोडस मागडे षटक हाताळतायत. ओहो क्लीन बॉल, पण फ्रीट होता. फ्रीट असल्यामुळे नशिबाचा या ठिकाणी अंपायर डिसिजन काय. बॉल झाल्यानंतर रन नाहीये. बॉल झाल्यामुळे रन नाहीये. क्लीन बॉल झाल्यामुळे धावा नाहीयेत. अंपायर डिसिजन राईट डिसिजन. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. या ठिकाणी जगदीशजी खाफरे आपलं सहर्ष स्वागत आहे. हेमंतजी खाफरे यांचे जवळचे मित्र आणि त्यांचे भाऊ मोठे बंधू आहेत. कारण भाऊपेक्षा मी म्हणेल मित्रच जास्त. स्टायलिश पर्सनॅलिटी आहे हेमंतची, अगदी आहे त्याप्रमाणेच. दोघे भाऊ आहेत, मी म्हणेल मित्रच आहेत. चौकार आहे. नो चेंडूवर क्लीन बोल्ड होऊन देखील चौकार मिळालाय. आमचे कमेंट्री पॅनल मुन्नाबाई शेख, मुन्ना पठाण सरांनी याचा निर्णय दिलेला आहे फोनवर. बघा निरपेक्षपणे या ठिकाणी वेळ घेतला पंचांनी आणि फायनली 4 धावा मिळाल्यात. बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा. 70 धावा. ओहो काय बॅटिंग, काय स्कोर आहे. उच्चतम मी म्हणेल चांगली धावसंख्या. ओ सरळ बॅटले सलामी देणारा एक क्लासिक बॉटमॅनचा वापर. हवाई सफर चेंडू करून जातोय चिव मंतर, होतोय चिव मंतर आणि आम्हाला उल्हासित करतोय, आनंदित देतोय, हर्ष देतोय. गोडेकर संघाचा आमर काय त्या ठिकाणी सपोर्ट सिस्टीम दाखवतोय. अफलातून बॅटिंग. ओमकार देखील आनंदित होतोय आणि आमचा दादू देखील आनंदित होतोय. 76 धावा. असे फलंदाज जर अंडर 22 मध्ये मिळाले तर टेनिस जगतामध्ये मी म्हणेल खळबळी उडणार. ही मॅच जर पाहत असतील तर आमचा आतिशकडे पहा. ओहो बॅटची नशीब बघा किती त्याच्या बाजूने आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल या वेळेस. थर्ड मॅन झोन मध्ये 4 धावा. 80 धावा धावफल कव्हर. पस्तीस धावा एकट्या आतिशबाजीने आतिशबाजी केली. फटक्यांची आतिशबाजी जसे करतात त्याप्रमाणे या ठिकाणी मी म्हणेल फटाकडे जसे उडवले जातात त्याप्रमाणे या ठिकाणी फटकेबाजी केली. चौकार षटकार. ओहो ओ अजून एक दर्जेदार. बघा किती हळुवार पद्धतीने हा खेळलाय. ताकद लावली नाही, फक्त टायमिंग केलं आणि चेंडू या वेळेस सरळ आमच्या कमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर
लाईव्ह स्ट्रीमिंग आहे त्याच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी काय इनिंग फिनिश केले आतिश बांडे 42 धाव्यांवर या ठिकाणी परतलाय इनिंग फिनिश करून परतलाय नॉट आउट गुड बॅटिंग चांगली बॅटिंग दर्जेदार बॅटिंग षटकाची समाप्ती 5 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 86 आणि 87 धावांचं आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी अशक्य असं कठीण आव्हान समोर ठेवलंय 5 षटकामध्ये गोडेकर बी संघाने 6 स्टार अल्यानी संघासमोर अडगाव संघाचे कर्णधार चला आणि पाली संघाचे कर्णधार आपण यायचंय नाणेफेकीचा कौल होतोय आपण त्वरित संपर्क साधायचे काय काढली मी तुझी मी असं नाही बोललो खाली ठेव खाली अरे इथून नाही टाकता येत ना तुझे पप्पा स्वतः बोलले आता काय बोलायचं पप्पा स्वतः बोलले कुठं ते विचार पप्पांना पप्पा बोलले की नाही आता काय बोलायचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत रोल पोहोचला झोपेच्या माध्यमातून पाली संघटनेने जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय पुढील मॅच देखील खूप महत्त्वाची असेल अडगाव विपक्ष पाली जाऊया मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मॅच 2 बिग फाईट 2 संघ सायसर अल्यानी एक किनवली विभागातील संघ तर गोडेकर बी एक ताकदपूर्ण शहापूर तालुक्यातील मी म्हणेल एक क्रिकेटचं टेनिस क्रिकेट मधील एक कणा ओळखला जाणारा गोडेकर बी संघ एक ताकदपूर्ण महाबली आणि सक्सेसफुल पॅक टीम आहे तो संघ अंडर 20च्या सर्व मॅचेस जिंकणारा आणि विनर या पदावर राहणारा ओहो पहिला चेंडू सलामला या वेळेस काय चेंडू हाताळलाय आतिश बांडे थोडासा नॅचरल अँगल आहे लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट यावेळेस आपण जात आहेत ओहो अजून एक चेंडू या वेळेस गुड लेंथ वर थोडस टर्न करतायत नॅचरल अँगल होतोय आशिष नेहरा स्टाईल शैली आहे आणि अशाच पद्धतीने गोलंदाजी करत असतात बॅट्समनला फटके कॅपिटलाइज करताना खूप कठीणाई आणि समस्यांना सामोरं जावं लागतं कारण चेंडू स्लॉट मध्ये देत नाही गुड लेंथ मध्ये चेंडू थोडासा आउटकट करतात कटर टाकतात मुस्तफिजुर रहमान ज्याप्रमाणे टाकतो अगदी त्याप्रमाणे स्ट्राइक बॉलिंग
ओहो या वेळेस अजून एक वेग मात्र लाईन चेक करावी लागेल आणि ही लाईन असेल वाईट. एक्स्ट्रा धाव श्री गणेश होतोय. दोन धावा दाफलकर अंकित होत आहेत. सलाम आहे आणि बावेश ही जोडी चांगली बॅटिंग नाही तर दर्जेदार बॅटिंग करावी लागेल. ओहो यावेळेस हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा बाउन्स होते डोक्यावरनं अतिशय वेगाने मात्र हाईट जास्त असल्यामुळे पंचकृषीकर वाईड असेल. दोन एक्स्ट्रा वाईट टाकल्या गेल्यात. ओहो इनसाइड आउट. राहुल शेळकेच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू सीमारेषा पार. आमच्या गुलाबी पट्टीला स्पर्श करून आनंदित करणारा चौकार. पहिला चौकार या इनिंगचा. बॅट्समॅन बावेश कुंगेरीच्या बॅटमधून चौकार येतोय. या ठिकाणी चौकार आणि षटकांवर डील करावं लागेल. या ठिकाणी चौकार आलाय. 7 धावा दाफलकर. ओहो टॉपेज लागली आणि गणेशने तो झेल टिपलाय विकेटच्या पाठीमागे आणि परिणामी पहिला फलंदाज या ठिकाणी बावेश कोंगरे परतलाय तंबूच्या आशेला. ओहो यावेळेस ऑन साइडला चांगली प्लेसमेंट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. ओमकार थोडा फंबल होतोय, घाई करतोय. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येला 11 मिळाले. धावसंख्या दाफलकर 9 धावा. रिझर्व खेळाडू खूप आहेत गोडेकर संघाकडे. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता कामत आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. माझा विद्यार्थी देखील आहे. ओहो जेपी कामतकडे झेल होता मात्र हा झेल होऊ शकला नाही. कामतला पूर्णपणे चेंडू टर्न होतोय आणि सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा चेंडू ऑफस्टंपच्या अगदी बाहेर वाईड असेल. जेपी चांगली बॉलिंग करावी लागेल कारण चांगली धावसंख्या आतापर्यंत मी म्हणेल उभारली. स्कोरबोर्ड धावा जर असतील तर बॉलिंग देखील. ओहो या वेळेस आडव्या बॅटने सरळ चेंडू पाठवून दिलाय.
आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या अगदी दिशेने विराट स्टाईल येतोय दर्जेदार षटकार. ओहो अजून एक मोठा फटका मात्र संधी आहे. पाहूया अमित भांडे आणि काय ग्राउंड कव्हर केलाय. सिली मिडन वर डायरेक्ट लॉंगर पर्यंत जाऊन हा झेल पकडलाय आणि फायनली जो फलंदाज हवा होता त्याला जाळ्यात अडकवलं, मोहित केलं. त्याला लॉलीपॉप चेंडू टाकला गेला आणि जेपीच्या या चेंडूवर मिळाले विकेट, महत्वपूर्ण विकेट. आणि आता मात्र मॅच मध्ये पूर्णपणे मी म्हणेल वर्चस्व गाजवतोय गोटेकर बी संघ. सत्तरबाई शेख आपण व्यासपीठावर यायचंय. दरम्यान जेपी थोडस ऑफस्टमच्या अगदी बाहेर पिच करतोय, वाईड असेल. अवंत दावेमध्ये बर धावसंख्यात अफलकावर 21 धावा. यावेळेस संधी आहे. अजून एक फलंदाज टॉप एज लागून यावेळेस बाद होतोय. 3 फलंदाज या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतंय आणि मॅच पूर्णपणे मी म्हणेल कंट्रोल केली जाते. कारण धावाच इतक्या आहेत की तो प्रेशर तो हँडल करणं फार कठीण आहे. अशा अवस्थेमध्ये पुढील मॅच आपल्याला बघायला मिळणार. अडगाव संघाचे कर्णधार आणि पाली संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. झाला ना. पाली संघाने नाणेफेक जिंकलंय, टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ओहो पण डिस्ट्रॉय फुलल यांचा चेंडू ब्रह्मास्त्र यॉर्कर. टी नटराजन ज्याप्रमाणे हाताळतो अगदी त्याप्रमाणे जेपीने हाताळला आणि फलंदाजाला 4ही मुंद्यात चित केलं आणि चौथा फलंदाजाला तंबूच्या पाठवलंय आणि हा क्लास दाखवलाय. हे प्रत्यक्ष करून दाखवलंय गोटेकर बी संघ का दादा संघ आहे. या टेनिस वर्ल्ड मध्ये या शहापूर या नगरीमधील सगळ्यात सक्सेसफुल टीम म्हणून ओळखली जाणारी गोटेकर बी संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचले. हो हो यावेळेस ऑनसाइडला टर्न केलाय इनफिल्ड मध्ये. शॉर्ट लेग मध्ये एकच धाव मिळेल. 22 धावात अफल कव्हर निर्धारित आपण पाहिलं होतं. तर एक मोठा सह्याद्री पर्वत समोर ठेवला होता. अक्षरशः 86 धावांचा डोंगर म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक उच्चतम स्कोर मी म्हणेल. ओहो यावेळेस लाईन चेक करावी लागेल. थोडा ऑफस्टंप अटॅक होता, बाउन्स झाला होता. लाईन सोडून जाणार चेंडू पंचनिर्देश करतो वाईड. इट इज नॉट व्हॅलिड डिलिव्हरी, इट इज वाईड. षटक झालेला आहे. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू वाईड, तदनंतर तिसरा चेंडू षटकार, नंतर चौथा चेंडू विकेट, पाचवा चेंडू वाईड, सहावा चेंडू विकेट आणि सातवा चेंडू विकेट आणि 1 रन. 6 चेंडू झालेत. झाली ना ओव्हर. हा डॉट.
यावेळेस एकदम जवळून क्लोज चेंडू गेला होता. आपण स्टंपच्या अगदी जवळून पाहू शकतो. आम्ही अतिश भांडे यावेळेस बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये आपलं स्पेल कंप्लीट करतायत. दुसरं षटक आपल्या स्पेलचा. तिसरं षटक हे वैयक्तिकरित्या आपण पाहिलं तर मैदानावर पाहायला मिळतं अतिश भांडेचं. आणि ओहो यावेळेस फुलटॉस चेंडू होता. खराब चेंडू. यावेळेस नो चेंडू असेल. भीमर एक धाव मिळाली आहे आणि 1+1 2 धावा असतील. फ्री हिट असेल. ही संधी पाहूया कारण 86 धावांचं एक मोठं आव्हान. 86 धावांचं डोंगर उभा केल्यानंतर अशी धावसंख्या जर तुम्हाला चेस करायची असेल तर टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला प्रति षटकामागे ऍटलीस्ट 20 धावा तरी ऍटलीस्ट तुम्हाला कॅपिटलाइज कराव्या लागतील. पहिल्या 2 षटकामध्ये जरी 20 धावा जरी आल्या तदनंतर आपण पाहू शकतो तर आस्किंग रन रेट नुसार तुम्ही कॅपिटलाइज करू शकता. मात्र अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर 3 षटक 24 धावा लागल्यात आणि ऑलमोस्ट कंप्लीट होत आली आहेत. अजून एक फलंदाज क्लीन बॉल. व्हॉट अ क्लास. सुपर. फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद होतोय. गुड बॉलिंग. ओहो यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पिच वाईड असेल. अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या दाफल कव्हर 25 धावा. यावेळेस आपण पाहू शकतो चांगला चेंडू हाताळलाय. एक्स्ट्रा बाउन्स होते. पूर्णपणे कॉन्क्युएट केलंय गोलंदाजांनी. अतिश असेल प्रीतम असेल त्याचप्रमाणे अजून येणारा जो गोलंदाज असेल तो देखील कारण त्याला प्रेशर ठेवलेलं नाहीये अतिशने आणि प्रीतमने. ओहो लेग स्टंपच्या बाहेर पिच होतोय. टर्न झाला होता मात्र बाहेर पिचिंग झाल्यामुळे वाईड असेल. अवंतर धावसंख्या दाफल कव्हर 26 धावा. 86 करायचे 26 धावा. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग. ओहो फुलटॉस चेंडू देखील मिस झालाय. फलंदाज काय बॉलिंग करतोय. वेग आहे, गती आहे, ऍक्युरसी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये क्लास दाखवतोय. व्हॉट अ बॉलिंग. सुपर बॉलिंग. 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडू आतापर्यंत सक्सेसफुली डिलिव्हर केलेत. ओहो अजून एक दर्जेदार चेंडू. पूर्णपणे षटकाची समाप्ती. 3 षटकामध्ये धावसंख्या दाफल कव्हर 4 गडी बाद 26 धावा. मॅच जिंकणं फार कठीण झालंय. मॅच जिंकणं अशक्य होऊन झालंय कारण आता मात्र मी म्हणेल एक औपचारिकताच राहिली. कारण अवघ्या 4 फलंदाज गमावून फक्त आणि फक्त 26 धावा दाफल कव्हर आणि एकही फटका जर मिडल होत नसेल तर निश्चितप्रमाणे मी म्हणेल वर्चस्व गाजवले गोडेकर संघाने. दादा संघ आहे, दर्जेदार संघ आहे, दर्जेदार खेळ, आक्रमकता आणि क्रिकेट विथ द ब्रेन सेन्सिबिलिटी. मी म्हणेल इतकं सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे त्यांचा क्रिकेटचा. कॅपिटलाइज करणं आणि कॅल्क्युलेटिंग गेम खेळणं हे वैशिष्ट्य आहे. कारण त्यांच्या पाठीमागे कोण आहे. अमर टिंगोरे सारखा मास्टर माइंड. ओहो यावेळेस ओमकार काय चेंडू हाताळलाय. फुल लेंथ यॉर्कर पूर्णपणे पॅडवर. द बॅट्समन लुक्स फ्लिक्स अवे बट मिसेस रॅप ऑन द पॅड. द बॅट्समन हु कुडंट कंट्रोल दिस शॉट. नो मोर रन्स. फैजल शेख देखील चांगले मराठी, हिंदी आणि इंग्लिश देखील चांगले कॉमेंटेटर होऊ शकतात
ऑब्झर्वेशन चांगलं असेल, कारण फटका फसलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, मिड विकेट झोन मध्ये हा क्षेत्ररक्षक चांगला झेल पकडतोय आणि अजून एक फलंदाज, पाचवा फलंदाज मी म्हणेल या ठिकाणी बाद होतोय. ओहो, फिंगर रोल केले होते, गती कमी केली आणि फटकाला पूर्णपणे कॅपिटलाइज करू दिलं नाही. इनसाइड आउट खेळायच्या प्रयत्नात इनफिल्ड कव्हर करू शकले नाही आणि कामत काय झेल पकडतोय. किरण कामत पूर्णपणे छा गए. अजून एक फलंदाज बाद, सहावा फलंदाज बाद होता या ठिकाणी. ओमकार, ओहो भन्नाट वेग, गती आणि ॲक्युरसी बघा, त्रिगुणी संगम. डिटर्मिनेशन, डिवोशन अँड डेडिकेशन या तीन गोष्टी असतील तर क्रिकेट खूप चांगला खेळ खेळला जातो. या तीन गोष्टी कोणाकडे आहेत तर गोटेकर बी संघाकडे. परिणामी अपराजित राहिलेत. एक ऑस्ट्रेलियन साइड म्हणून ओळखली जाते. मी म्हणेल इंडियन स्टाईल देखील, कारण ऑस्ट्रेलियाचा अटॅक हा खेळ आहे. नॅचरली आपल्या गोलंदाजांना फक्त अटॅक करतात ते. हो, अजून फिंगर रोल केलाय, फलंदाजाला देखील समजलं नाही, इतका चेंडू वळवलाय, टर्न केलाय. ओहो, काय क्लास आहे खरंच. किती पोटेन्शियल आमच्या शहापूर तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंमध्ये, विशेष करून आमच्या या तरुणांमध्ये आहे. त्यांच्या रक्तात क्रिकेट आहे आणि मूळतः ज्याच्या रक्तात क्रिकेट असतो ना, तोच क्रिकेटर भविष्यामध्ये खूप मोठा होतो. आज मला वाटतं गणेश मला प्रथमदर्शी बॉलिंगवर पाहायला मिळतोय. बॅटिंग मध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या लिस्ट मध्ये हायेस्ट स्कोरर देखील आहे आणि गोलंदाजीमध्ये जर 2-3 विकेट मिळाल्या तर मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज देखील गणेशला मिळू शकेल. कदाचित हा हेतू असावा म्हणून गणेश बॉलिंग करतोय, एक्सपेरिमेंट करतोय. कारण महेंद्रसिंग धोनीने देखील गोलंदाजी केली होती आणि त्यांना देखील विकेट मिळाली होती. अगदी त्याप्रमाणे हा गणेश टिंगोरे. पाहूया, बॉलिंग डिपार्टमेंट सांभाळतोय. मॅच पूर्णपणे जिंकलेली आहे. ओहो, अगदी जवळून गेला या वेळेस, असं वाटलं स्टंप उडेल, मात्र खूप जवळून गेला. वाईड असेल. 29 धावा, सामना जिंकला या ठिकाणी. एक औपचारिकता राहिले सामन्यामध्ये. ओहो, या वेळेस आपण पाहू शकतो एक आउटस्विंग पाहायला मिळाला. चेंडू लेग स्टंपवर थोडा बाहेर टर्न करतायत. गुड बॉलिंग. गती कमी आहे, मिडियम फास्ट, मिडियम पेसर आहेत, मात्र संदीप शर्मा सारखी बॉलिंग केली जाते. ओहो, मला वाटतं विकेट नावावर जाईल. ओहो, विकेट नाही, विकेट मिळाली नाहीये. हा मला वाटतं या क्षेत्ररक्षकाने असं वाटतं कॅज्युअली घेतल्यामुळे मला वाटतं विकेट गमावली आहे. कारण गणेशच्या नावावर एक विकेट असती. जेल सुटणं हा देखील क्रिकेटचाच भाग आहे. कारण रवींद्र जडेजाकडनं देखील जेल सुटत असतो आणि हर्षल गिब्सकडनं देखील जेल सुटलेले आहेत. ओहो, वाईड असेल. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगू शकत नाही. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया गणेश विकेट मिळवू शकतो का. ओहो, चांगला चेंडू होता, मात्र त्रिफळासाठी जर गेला तर विकेट मिळू शकेल. कारण गुड लेंथ वरनं विकेट मिळणार नाहीये. एक निर्माण केली संधी. मला वाटतं क्षेत्ररक्षकांनी स्वतःहून तो झेल धरणीला दान केला असावा विवेकने. कारण कॅज्युअली झेल पकडायला गेले, सिरियसली नाही घेतलं.
ओहो यावे चांगला फटका आहे. रनआउटची विकेट ग्राही धरली जाणार नाही. त्यांच्या नावावर विकेट आहे. चांगली बॉलिंग. अशीच बॉलिंग केली तर पुढील डिपार्टमेंट मध्ये देखील गणेशची बॉलिंग पाहायला मिळणार. चला फास्ट यायचंय. औपचारिकता राहिले. 2 चेंडू सगळे बाकी आहे. एकच चेंडू सगळे बाकी आहे. मॅच संपलेली आणि मॅच जिंकली गोडेकर संघ. वेल डन. हार्ड लक. खूप चांगला खेळ अपेक्षित होता सायसर अल्यानी संघाकडनं, तो झालेला नाही आणि परिणामी या ठिकाणी मॅच जिंकलेले आहे गणेश जिंगोरे टीमने. यापुढील मॅच साठी धावतं वर्णन आपण ऐकणार आहात. एक अपकमिंग चांगला समालोचक होऊ शकतो. सुरुवात आहे. चांगला अभ्यास करून जर केली तर निश्चितप्रमाणे ते देखील नावारूपास येऊ शकतात. मात्र सेवा अमूल्य आहे. फैजल शेख इज ऑन मायक्रोफोन.